इयत्ता 7वी आपला पाठ चालू आहे वनस्पतीची रचना। त्याच्यामध्ये आपण मूळ, खोड, पान यांची माहिती पाहिलेली आहे। आज आपण फुलाबद्दल माहिती पाहणार आहोत। माझ्या हातातले जे फूल आहे ते कोणत्या झाडाचे आहे? जास्वंद। जास्वंदाचे फूल आहे। तुमच्याकडे सुद्धा ते आता उपलब्ध आहे। तर या जास्वंदाच्या फुलाचे आपण निरीक्षण करूया। तर जास्वंदीच्या फुलाला देठ लहान असते का मोठे असते? लहान। काही लहान काही मोठे। तर त्या देठाला म्हणायचं पेडिकल। देठाला हिरवा जो देठ आहे त्याला पेडिकल म्हणायचं। नंतर देठाचा वरचा भाग थोडासा फुगीर झालेला असतो। त्या फुगीर झालेल्या भागाला म्हणायचं पुष्पधार। ज्यावेळी फूल हे कळी असते त्यावेळी सर्व फुलाच्या पाकळ्या या पुष्पधाराच्या आतमध्ये असतात आणि नंतर ज्यावेळी फूल उमलते त्यावेळी सर्व कळ्या या पुष्पधाराच्या बाहेर आलेल्या असतात। त्याच्यावर बघा, या पुष्पधाराच्या वर हिरव्या रंगाचे आपल्याला निदल पुंज म्हणजे कॅलेक्स दिसतील। प्रत्येक फुलाच्या किती 5-6 कॅलेक्स आपल्याला वर दिसतील, हिरवा भाग। आणि या कॅलेक्सच्या आतमध्ये या काय आहे? सर्व पाकळ्या। त्या पाकळ्यांना शब्द काय आहे? दलपुंज आणि कोरोला। प्रत्येक फुलाच्या पाकळ्या वेगवेगळ्या आकाराच्या असतात, वेगवेगळ्या संख्येत असतात। गुलाबाच्या, कमळाच्या किंवा जास्वंदीच्या प्रत्येक फूल हे वेगवेगळ्या आकाराचं दलपुंज असतं। प्रत्येक फुलांचा रंग पण वेगळा असतो। आता हे जास्वंदाचं आपल्याला लाल, गुलाबी, रंगीत वेगवेगळ्या रंगामध्ये बघायला मिळतं। आकृती काढताना इथं फक्त एक पाकळीचं चित्र आकृती मी काढलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण भाग पाहतोय। प्रत्यक्ष इथं 5-6 पाकळ्या आहेत। त्या पुढील भाग जो असतो, जो आतमधला जो हा जो काडीसारखा देठासारखा भाग आहे खालच्या बाजूला, याला काय म्हणायचे? पुमंग। तर याला पुमंग हा शब्द आहे अँड्रोसियम। पुमंग हा या फुलामधला, या वनस्पती मधला पुल्लिंगी भाग आहे। या पुमंगाच्या वर तुम्ही तुमच्या फुलामध्ये बघा, पिवळ्या पिवळ्या रंगाचे या ठिकाणी पुंकेसर बघायला भेटतील। दिसतायत का? हे दाखव बघू। या पुढे असरावणे, या विश्रांती या। या फुलातील पुंकेसराचा भाग दाखवा। या तर या फुलातील हे पुंकेसराचा भाग आहे, हा पुल्लिंगी भाग आहे। त्यानंतर एकदम वरच्या बाजूला आपल्याला किती छोटे छोटे देठ बघायला भेटतील? 5-6 देठ बघायला भेटतील। त्याला जायांग म्हणतात, इंग्रजीत त्याला गायनोसियम असे नाव आहे। त्या जायांग हा स्त्रीलिंगी भाग आहे, या फुलाचा स्त्रीलिंग भाग आहे। विश्रांती, किशोरी ये पुढं दाखव बघू। जायांग फुलामधला भाग दाखव। या फुल घेऊन या तुमच्याकडनं दाखव। ठीक आहे, हे या फुलातील दाखव। जायांग भाग हा एकदम वरच्या बाजूला असतो। या ठिकाणी हा थोडासा चिकट पदार्थ असतो, त्या भागाला म्हणायचं कुक्षी। आणि तो जे देठासारखा भाग आहे त्याला म्हणायचं कुक्षी वृंत। आणि एकदम या ठिकाणी खाली ज्या ठिकाणी निदलपुंज आहे पाकळीचं इथं हिरवा भाग, त्या ठिकाणी फुगीर भाग जो असतो त्याला म्हणायचं अंडाशय। म्हणजे स्त्रीलिंग भागामध्ये 3 पार्ट्स आहेत। कुठले कुठले? एक कुक्षी, कुक्षीवृंत आणि अंडाशय। पुल्लिंगी भागामध्ये कोणते कोणते भाग आहेत? पुल्लिंगी भागामध्ये परागकोश आणि पुमंग। पुमंगमधला परागकोश हा भाग आहे। त्यानंतर कुठला भाग राहिला? सर्व भागांची ओळख झालेली आहे। मग ज्यावेळी हे फूल उमलत असते त्यावेळी ह्या पुल्लिंगी भागामधले जे परागकोश आहेत ते वाऱ्यामुळे उडून किंवा फुलपाखरांच्या, चिमण्यांच्या मुळे एका ठिकाणाहून याचे परागीभवन होते आणि ते या कुक्षीवर जाऊन पडतात। आणि कुक्षीवर जाऊन पडल्यानंतर ते पुंकेसर आणि कुक्षी यांच्या परागीभवनातून ते अंडाशयामध्ये
त्यांची पॉलिनेशन म्हणजे परागीभवन ही प्रक्रिया होते आणि नंतर या फुलामध्ये कशाची निर्मिती होते? बीची निर्मिती होते. बी म्हणजे फळामध्ये बी निर्माण होते. म्हणजे फुलापासून नंतर काय तयार होतं? फळ तयार होते. परंतु जास्वंदामध्ये फळ तयार होते का? नाही. संकेत, काही विशिष्ट वनस्पती या नुसत्या फुल देणार आहे, त्याच्यामध्ये फळ तयार होत नाही. परंतु बाकीच्या सर्व वनस्पतीमध्ये फुलं आधी तयार होतात आणि या परागीभवन प्रक्रियेतून नंतर फुलाचे रूपांतर फळामध्ये होते. तर अशा प्रकारे हे फुलाचे सर्व भाग आहेत. त्याची ही मराठी नावं आणि इंग्रजी नावं आहेत. ही आकृती एका पाकळीचा आहे. एका पाकळीला म्हणतात दलपुंज. त्यामधला स्त्रीलिंगी भाग हा वरच्या बाजूचा आहे जयांग. पुल्लिंगी भाग जो आहे त्याला म्हणायचं पुमंग. देठ आहे, देठाच्या वर पुष्पाधार आहे आणि या पुष्पाधाराच्या आतमधला भाग जो आहे तो आहे अंडाशय. तर अशा प्रकारे फुलाची माहिती तुम्हाला समजली का? फुलाची आकृती आपल्याला या पद्धतीने काढता आली पाहिजे आणि त्या वेगवेगळ्या पार्ट्सला आपल्याला नावं देता आली पाहिजे. ठीक.